प्रत्येकाच्या आयुष्यात कधी चांगला काळ असतो तर कधी वाईट काळ असतो. चांगला काळ कधीच विसरू नये असं वाटत असतं, पण जेव्हा वाईट काळ चालू असतो तेव्हा असं वाटतं की तो काळ कधीच आठवू नये. वाईट काळात कोणीतरी सोबत असावं असंही वाटतं. कोणी ना कोणीतरी आपल्या मदतीला धावून यावं असं वाटतं. मग आपण कधी कोणाच्या वाईट काळात मदतीला धावून गेलात? या जगात काही लोक खरंच खूप मदत करतात, पण राहिलेले लोक मात्र मदत करण्याची इच्छा बाळगतात, पण ते मदत करत नाहीत. कारण त्यांना वाटत असतं मदत करण्यासाठी पैसा लागतो. म्हणून आजची गोष्ट आवर्जून त्यांच्यासाठी. जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांना एकदा विचारलं, जगात तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणी आहे का? त्यावर बिल गेट्स यांनी उत्तर दिले, हो आहे, माझ्यापेक्षाही श्रीमंत व्यक्ती आहे. त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली. ही गोष्ट तेव्हाची आहे ज्यावेळेस मी श्रीमंत आणि प्रसिद्ध नव्हतो. जेव्हा मी न्यूयॉर्क विमानतळावर होतो तेव्हा मी एक न्यूजपेपर विक्रेत्याला पाहिलं. मला एक न्यूजपेपर विकत घ्यायचा होता, पण माझ्या लक्षात आलं माझ्याकडे सुट्टे पैसेच नव्हते. म्हणून मी उचललेला न्यूजपेपर तसाच खाली ठेवला. तेव्हा तो विक्रेता म्हणाला, मी तुम्हाला हा न्यूजपेपर विनामूल्य देत आहे, तुम्ही घेऊन जा. त्याने खूपच आग्रह केला म्हणून मी तो घेतला. योगायोगाने 2-3 महिन्यानंतर मी त्याच विमानतळावर उतरलो. त्या दिवशीही सुट्टे पैसे माझ्याकडे नव्हते. तो विक्रेता मला पुन्हा न्यूजपेपर देत होता, पण त्यावेळेस मात्र मी नकार दिला आणि म्हटले, आजही मी घेऊ शकत नाही कारण माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत. तो म्हणाला, तुम्ही ठेवू शकता, मी माझ्या झालेल्या नफ्यातून तुम्हाला हा न्यूजपेपर देतोय, त्यामुळे माझे नुकसान नाही होणार. मग मी तो पेपर घेतला. 19 वर्षानंतर जेव्हा मी खूप प्रसिद्ध झालो, लोक मला ओळखू लागले, अचानक तो विक्रेता आठवला. मी त्याचा शोध सुरू केला आणि सुमारे 1 महिन्याच्या शोधानंतर तो मला सापडला. भेटल्यानंतर मी त्याला विचारलं, तू मला ओळखलंस? तो म्हणाला, हो, तुम्ही बिल गेट्स. मी त्याला पुन्हा विचारलं, एकदा तू न्यूजपेपर दिला होता, आठवतंय? विक्रेता म्हणाला, होय, मला आठवतंय. मी तुम्हाला एकदा नाही तर 2दा दिला होता. मी म्हणालो, तू मला मदत केली याची मला आता परतफेड करायची आहे. तुझ्या आयुष्यात तुला जे हवंय ते सांग, मी तुला नक्की देण्याचा प्रयत्न करेन. विक्रेता हसला आणि म्हणाला, असे करून सुद्धा मी केलेल्या मदतीची तुम्ही बराबरी करू शकत नाही. मी विचारलं, असं का? विक्रेता म्हणाला, मी एक गरीब न्यूजपेपर विक्रेता असताना तुम्हाला मदत केली होती आणि तुम्ही जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात तेव्हा मदत करण्याचा प्रयत्न करत आहात. मग आपण दोघांनी केलेली मदत कशी एकसारखी होईल? त्या दिवशी मला समजले की न्यूजपेपर विक्रेता माझ्यापेक्षा कितीतरी श्रीमंत आहे, कारण त्याने एखाद्याला मदत करण्यासाठी श्रीमंत होण्याची वाट बघितली नाही. मित्रांनो, आपल्याला समजणं आवश्यक आहे की खरोखर श्रीमंत लोक जे कोणी असतात ते मनाने श्रीमंत असतात. इतरांना मदत करण्यासाठी भलं मोठं मन असण्याची गरज आहे, पैशाची नाही. एक छोटंसं उदाहरण घ्या ना. बसने प्रवास करत असताना मी एक वृद्ध व्यक्तीला बसण्यासाठी जागा दिली. किती पैसे लागले? म्हटलं ना, प्रत्येक वेळी पैशाची गरज नसते. तुम्ही सुरुवात करू शकता. कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत जाताना किंवा शाळेतून घरी जाताना आपल्या गाडीवरून त्याला सोबत घेऊन जा. त्याचा वेळ वाचेल. कोणीतरी निराश असेल तर त्याचं सांत्वन करा. हवं तर त्याला प्रोत्साहन द्या. इतरांना मदत केल्यामुळे त्या व्यक्तीला छान वाटतंच, सोबत आपल्यालाही छान वाटतं. म्हणून म्हणतोय, आयुष्य खूप छान असावं. असं जर वाटत असेल ना, तर दुसऱ्यांचं आयुष्य छान बनवण्याचा प्रयत्न करा. तुमचं आयुष्य आपोआप सुंदर बनेल.